नाशिक जिल्ह्यातले सप्तशृंगी देवीचं मंदिर म्हणजे 3.5 शक्तिपीठांपैकी एक म्हटलं जातं. या मंदिराचे रामसीता आणि छत्रपती शिवरायांनी देखील दर्शन घेतल्याचा उल्लेख पुराणात आणि बखरीमध्ये आढळतो. चला तर मग जाणून घेऊयात या धार्मिक स्थळाचे महत्त्व आणि इतिहास. सप्तशृंगी सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वसलेले हे ठिकाण आहे. सह्याद्रीच्या कड्याला 7 शिखरे आहेत. त्यावरून या गडाला सप्तशृंगी म्हटले जाते. गडावर सूर्यकुंड, जलगुफा, तांबूल तीर्थ, मार्कंडेय ऋषींचा मठ, शीतकडा, शिवतीर्थ अशी पवित्र स्थळे आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या वणीतले हे रमणीय ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून या गडाची उंची 4,569 फूट आहे. या गडाला एकूण 472 पायऱ्या आहेत. गड चढण्याचे आणि उतरण्याचे दोन्ही मार्ग वेगवेगळे आहेत. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक म्हणजे वणीची सप्तशृंगी देवी. 3.5 शक्तिपीठांना ओमकाराचे सगुण रूप मानतात. ओमकारात 3.5 मात्रा आहेत. त्यातील अकार पीठ म्हणून माहूर ओळखले जाते, उकार पीठ तुळजापूर व मकार पीठ कोल्हापूर आणि अर्धमात्रा म्हणजे सप्तशृंगी हे अर्धपीठ आहे. कारण या देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही, असा उल्लेख भागवत पुराणात आढळतो. शुंभ निशुंभ व महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने या गडावर वास्तव्य केल्याचे म्हटले जाते. 8 फूट उंची, 18 भुजा. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून गिरिजा महानदी प्रकटली. तिचे रूप म्हणजे सप्तशृंगी. देवीची मूर्ती स्वयंभू असून ती 8 फूट उंच आहे. तिला 18 भुजा आहेत. मूर्ती शेंदुराने लिपली आहे. तिच्या प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्र आहेत. महिषासुराच्या वधासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश आणि इंद्राने आपापली आयुधे देवीला दिल्याचे म्हटले जाते. मंदिराच्या गाभाऱ्यात 3 दरवाजे आहेत: शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार. या दरवाजातून मातेचे दर्शन होते. असे म्हटले जाते की चैत्र नवरात्रात देवीचे मुख प्रसन्न असते, शारदीय नवरात्रात गंभीर असते. निवृत्तीनाथ या मातेला आपली कुलस्वामिनी मानतात. समाधी घेण्यापूर्वी त्यांनी या गडावर ध्यान केल्याचे म्हटले जाते. मंदिराची आख्यायिका: सप्तशृंगी गडावर महिषासुराचे एक मंदिर आहे. येथे देवीने त्रिशूळाने महिषासुराच्या धडापासून शिर वेगळे केले. त्यामुळे पर्वताला मोठी भेग पडली. ती आजही दिसते. असे म्हणतात, या ठिकाणी महिषासुराच्या शिराचे पूजनही केले जाते. लीळा चरित्रातही या ठिकाणाचा उल्लेख आढळतो. राम आणि रावणाचे युद्ध झाले. त्यावेळी इंद्रजिताच्या शस्त्रामुळे लक्ष्मण बेशुद्ध पडला. याला लक्ष्मण शक्ती लागली. यावेळी लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी मारुतीने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. याचा काही भाग जमिनीवर पडला. तो म्हणजे सप्तशृंगी असे म्हटले जाते. राम सीतेने वनवासात इथले दर्शन घेतले होते. छत्रपती शिवरायही या देवीच्या दर्शनासाठी आल्याचा उल्लेख बखरीमध्ये आढळतो. दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते. नवरात्र उत्सवात दरवर्षी सप्तशृंगी गडावर मोठी यात्रा भरते. राज्यभरातील भाविक दर्शनासाठी येथे येतात. गड परिसरातील वातावरण निसर्गरम्य आहे. त्यामुळे कुणालाही इथल्या स्थळाची भुरळ पडते. लाखो भाविकांचे सप्तशृंगी माता कुलदैवत आहे. प्रभू रामचंद्रांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अनेकांनी या स्थळाला भेट दिली. या ऐतिहासिक आणि धार्मिक गडावर तुम्ही कधी येणार मला कमेंट करून नक्की सांगा.